4 बायका नदीवरती पाणी भरत होत्या. गप्पा चालू झाल्या आणि त्यांच्या मुलांचा विषय आला. तेव्हा पहिली बाई एकदम अभिमानाने म्हणते की माझा मुलगा तर इंजिनियर आहे आणि तो परदेशामधून शिकून आलाय. तेव्हा दुसरी बाई म्हणते की माझा मुलगा तर डॉक्टर आहे. तिसरी बाई म्हणते माझा मुलगा प्रोफेसर आहे. पण चौथी बाई मात्र एकदम शांत होती. तेव्हा त्या तिघी पण त्याला विचारतात की तुझा मुलगा काय करतो. तेव्हा ती बाई हसते आणि म्हणते की माझा मुलगा काही जास्त शिकलेला नाही. तो शेतामध्ये काम करतो, मेहनत करतो आणि पैसे कमवतो. मग त्या तिन्ही पण बाया तिच्याकडे बघून हसतात. थोड्या वेळाने सगळ्या बायका घराकडे जाऊ लागल्या आणि रस्त्यामध्ये पहिल्या बाईचा मुलगा इंजिनियर भेटतो. मग तो तिच्या आईकडे बघून थोडासा हसतो आणि पुढे निघून जातो. दुसऱ्या बाईचा डॉक्टर मुलगा तो सुद्धा पुढे येतो आणि आईला हात जोडून तो सुद्धा निघून जातो. आणि तिसऱ्या बाईचा मुलगा जो प्रोफेसर आहे तो सुद्धा हात जोडून पुढे निघून जातो. थोडं पुढे गेल्यानंतर चौथ्या बाईचा मुलगा समोरून आला आणि आईला बघताच तो आईला खूपच रागवतो आणि म्हणतो एवढ्या लांब कशाला आलीस आणि जर चक्कर जर येऊन पडलीस तर कोण बघणार आहे तुझ्याकडे. आणि असं म्हणत आईच्या हातातील हंडा घेतो आणि आईसोबत चालायला लागतो. मग हे बघून त्या तिन्ही पण बायकाला जे समजायचं ना तर त्या समजून जातात. त्यामुळे फक्त शिक्षण देऊन काहीच होत नाही. मुलांना संस्कार सुद्धा देणं हे खूप गरजेचं आहे.